हाय हेलो दोस्तों, वेलकम बैक टू माय चैनल दिनेश शो। आज हम एक कन्नड़ा मूवी के कॉमेडी सीन के ऊपर रिएक्शन देने वाले हैं। मूवी का नाम है 50-50 और वीडियो का टाइटल है बैंक जनार्दन एंड द्वारकीश पुलिस स्टेशन कॉमेडी सीन। इसमें द्वारकीश हैं श्रीनाथ, बैंक जनार्दन, AR बाबू, माइकल मधु, अरविंद, विजय सारथी, श्याम, अयाज, विनोद, बियॉन, कुमार, आर्यन, लक्ष्मी, पूजा, तुलसी, अनिता, ज्योति, बहुत सारे लोग हैं। इस मूवी के डायरेक्टर हैं सूर्या और म्यूजिक दिया है राजेश रामनाथ ने। तो चलिए बिना किसी देर के शुरू करते हैं अपना रिएक्शन। ಬಸವನಿಂದ ಬಾಲ ಬಂದಂಗ್ ಬರ್ತಿರಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಳ್ರೋ. ಏನ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ, ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ? ಅದು ಪಂಚಕಮ. ಅಯ್ಯೋ, ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾರೆ ಪಂಚೆ ಉಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ವೇನ್ರು? ಎಲ್ಲ ಗಂಡು ಪಿಂಡುಗಳು. ಸಾಹೇಬ್ರು ಕಾಣ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ನಾನೇ ಸಾಹೇಬ, ಅದೇನ್ ಹೇಳು. ನನ್ ಮಗಳು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ಯಾವ ಮನೇಲೂ ಚಡ್ಡಿ ಹಾಕೊಂಡೆ ಓಡಾಡ್ತೀಯಾ? ಹ್ಞೂ ಸರ್. ಪುಟುಕೋಸಿ ಕೋಪಿನ ಲಂಗೋಟಿ ಹಾಕೊಂಡು ಓಡಾಡೋ ತಂದೆ ಮನ್ಲಿರ್ಬೇಕಾರೆ ಹ್ಯಾಗಯ್ಯ ವಯಸ್ಸಿಗೆ ಬಂದ ಹೆಣ್ಣು ಮಗಳು ಮನ್ಲಿರ್ತಾಳೆ? ನಿನಗಂತೂ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವಳಿಗಿರಲ್ವಾ? ಹೋಗು, ಯಾವ್ದಾದ್ರು ಆಶ್ರಮನೋ ದೇವಸ್ಥಾನನೋ ಹುಡುಕು, ಅಲ್ಲಿರ್ತಾಳೆ ನಿನ್ನ ಮಗಳು. ಜೀವನಾನೇ ಬೇಡ ಅಂತ ಜಿಗುಪ್ಸೆ ಆಗಿ ಸನ್ಯಾಸಿನಿ ಆಗಿರ್ತಾಳೆ. ಸಾರ್, ನನ್ನ ಮಗಳಿಲ್ದೆ ನನ್ನ ಮನೆ ಸ್ಮಶಾನ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅವಳಿಲ್ದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅನಾಥರ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ನನ್ನ ಮಗಳನ್ನ ಹುಡುಕಿ ಕೊಡಿ ಸಾರ್. ನಿನ್ನ ಮಗಳ ಹೆಸರು ಸಾಂತ್ರ. ಅವಾಂತರ. ಫೋಟೋ ಇದೆಯಾ? ಶಾಂತ. ಸರ್, ನನ್ನ ಮಗಳನ್ನ ಯಾರಾದ್ರೂ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದ್ಸಾರಿ ನಿಂತು ನೋಡಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ಸುತ್ತೆ ಸರ್. ಯಾಕೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಕಾಣಲ್ವಾ ಸರ್? ಇವಳು ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತಾ? ಇವಳು ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತಾ? ಇವಳು ಯಾರು ಗೊತ್ತಾ? ನಿನಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಿನಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಏನಾದ್ರು ಒಂದು ಬಗಡ್ರು. ವೆರಿ ಗುಡ್, ಕೀಪ್ ಇಟ್ ಅಪ್. ಸಕ್ಕತ್ತಾಗಿ ಮಿಮಿಕ್ರಿ ಮಾಡ್ತೀಯ. ನೀನ್ ನಾಯಿ ತರ ಬಗಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ರೈಸ್ ಆಗು. ಹಂಗೆ ಡೌನ್. एक्सप्रेशंस जूनियर, यस सर. उन सबको लेके आ गए. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಕೊಡ್ಲಾ ಸರ್? ಬೇಡ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲೋ ಹುಡುಗಿ? ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಕೊಡ್ಲಾ ಸರ್? ಬೇಡ. वो पीछे खड़ा है रेडी. ಆ ಹುಡುಗಿನ ಪಿಕಪ್ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತು, डराने के लिए. ಅವಳ ಜೊತೆ सच में मारेगा. ಗೊತ್ತು, ಅವಳ ಜೊತೆ ಗಲಾಟಿ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತು. ಅವಳು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸರ್ ಸರ್, ನಿನ್ನ 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 ಸರ್, ತುಂಬಾ ಲೇಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಮೂಡಿಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಧರ್ಮದ ಏಟನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಬಿಡಿ ಸರ್, ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಿ ಸರ್. ಚಾರ್ಜ್. ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗರು ಸರ್, ಬಿಟ್ಬಿಡಿ ಸರ್. ಹುಡುಗರು ಹೊಡಿತಿದ್ರೆ ನೀವು ಹುಡುಗರು ಸರ್. उसको भी मारे. ಬನ್ನಿ. ಸ್ಟಾಪ್ ಇಟ್. ಕೇಸ್ ಕ್ಲೋಸ್. ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗು, ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗು. चिल्लर के लिए सीरियसली. ನಾನು ಕುಳ್ಳಾಗ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಏಯ್ ಸರ್, ಬಾರೇ ಇಲ್ಲಿ. ಏನೇ ಆಯ್ತು? ಈ ರಾಜನ ಕಿರೀಟನ ಕಾಯನಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟು ಬಹಳ ದಿನ ಆಯ್ತು. ನೀನೇ ಅಟ್ಕ ನನಗ ಮೋಸ ಮಾಡಕ್ ನೋಡ್ಬೇಡ. ಗೆಟ್ ಔಟ್, ಗೆಟ್ ಔಟ್. ಸರ್, 50-50. ನಾಟ್ ಇನ್ ದಿಸ್. 50-50 नॉट इन दिस. क्योंकि ऑलरेडी चिल्लर है यार, कितने लोगों को देंगे. आई नो उन दिनों में वो पैसा भी बहुत ज़्यादा होगा, बट फिर भी वो
लाइक केस क्लोज कर दिया पैसे मिलने के बाद। वो लड़की का क्या, ओह माय गॉड, उनके एक्सप्रेशन अच्छे थे यार, जिस तरह से वो फोटो दिखा के उल्टा दिखा के बोलते हैं लड़की को जानते हो क्या, लड़की को जानते हो क्या। एटलीस्ट जो लोग देख रहे हैं उनको तो बोलना चाहिए था, सर आप उल्टा पकड़ के पूछ रहे हैं, सीधा तो करो, फोटो तो दिखाओ बोल के। बट दैट्स द कॉमेडी। एंड कुछ भौंकने के लिए बोलते हैं तो कुत्ते की तरफ भौंकना शुरू करते थे। एंड वो भी सिखा रहे हैं कैसे भौंकना है, ऊपर नीचे। जो भौंकने की कर रहे थे ना, उनके जो ऑफिसर होते हैं उनके एक्सप्रेशन बहुत वियर्ड लग रहे थे, बहुत फनी भी लग रहे थे। या दिस सीन वाज बिट फनी बट नॉट टू फनी, कि ज़्यादा हंसने का उतना भी नहीं था, फनी था। कॉमेडी सीन था, लाइक बेसिक कॉमेडी था इसमें। बट आई वॉज थिंकिंग लाइक उन लोगों को क्यों पकड़ के लाया गया, उन लड़कों को, मुझे पता नहीं, शायद उनके साथ उनके फ्रेंड्स होंगे, उस लड़की के फ्रेंड्स होंगे, पता नहीं क्यों लेके आए हैं। बट उन सारे लड़कों को, लड़कियों को लेके आए आज जो भी थे ना। क्लूज़ मिले या नहीं पता नहीं, बट कॉमेडी के लिए यूज़ किया गया है। बाद में केस क्लोज कर दिया गया है बिना कोई रिजल्ट के, पैसे मिलने के बाद। एंड लास्ट में जब आके वो सर 50 उसमें भी 50 मांगे आता है उनका सबॉर्डिनेट। तो ऐसे ऐसे देख के सडनली मुझे लगा अच्छा ठीक है, वो 50 ने थोड़ा 40-60 ऐसा कुछ बोलेंगे, मैंने सोचा था, बट बोलते नॉट इन दिस बोल के बोलते। फनी था यार। आप लोग बताइए यार आपको कैसा लगा, कमेंट्स में जरूर लिख के भेज दीजिएगा। लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिएगा। फिर मिलते हैं अगले वर्ष में, तब तक के लिए बाय।